नमस्कार मित्रांनो, भरलेली वांगी तुम्ही खूप वेळा खाल्ली असतील, पण आज अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने तर्रीदार अशी भरलेली वांगी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी एक कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि 4 ते 5 वांगी स्वच्छ धुवून घ्यायची व त्याचे देखील देठ काढून अगदी स्वच्छ करून घ्यायचे। सगळ्या वांग्यांचे नीट देठ काढून घ्यायचे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वांगी 4 भागात अर्धवट कापून घ्यायची। वांगी चिरताना त्यामध्ये कीड किंवा किडा तर नाही ना हे नीट चेक करून घ्यायचं आणि मग सगळी वांगी एकसारखी 4 भागात चिरून घ्यायची। आता इथे सगळी वांगी आपण एकसारखी 4 भागात चिरून घेतलेले आहेत। वांगी चिरून झाल्यानंतर परत एकदा स्वच्छ पाण्याने हलक्या हाताने धुवून घ्यायची, म्हणजे त्यावरची कडू चव निघून जाते। आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये शेंगदाणे घालून ते नीट भाजून घ्यायचे। भाजून घेतलेले शेंगदाणे थोडा वेळ थंड होऊ द्यायचे आणि त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये शेंगदाणे, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून एकत्र करून बारीक असं मस्त वाटण तयार करून घ्यायचं। कोथिंबीर आणि लसूणचा व्हिडिओ मी शूट करायला विसरले आहे, पण तुम्ही नक्की लसूण आणि कोथिंबीर या वाटणामध्ये घाला। त्यानंतर कढईत थोडंसं तेल घालायचं। तेल नीट गरम झालं की स्वच्छ करून घेतलेली वांगी त्या तेलात हलकीशी फ्राय करून घ्यायची। सगळी वांगी हलकी फ्राय झाली की ती एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवून द्यायची। आता परत त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्या जिऱ्याची फोडणी द्यायची आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा। कांदा नीट भाजला की त्यामध्ये शेंगदाणे, लसूण आणि कोथिंबीर यांचं तयार करून घेतलेलं वाटण घालायचं। हे सगळं वाटण छान सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं। पण शेंगदाणे आधीच भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे जास्त वेळ भाजायची गरज नाही। त्यानंतर यात 1 ते 2 चमचे आपलं कोल्हापुरी लाल तिखट घालून त्यात थोडंसं गरम पाणी ओतायचं। त्यानंतर यात थोडीशी आलं लसूण पेस्ट, थोडासा गरम मसाला आणि 1 चमचा हळद घालून मसाला छान नीट फ्राय करून घ्यायचा। थोडंसं मीठ घालायचं आणि मसाला नीट फ्राय झाला की त्यामध्ये तळून घेतलेली वांगी घालायची। आता कढईवर झाकण ठेवून अजून 5 मिनिटं वांगी छान मसाल्यात मुरू द्यायची। शेवटी वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि तयार आहेत आपली चमचमीत अशी मसाला वांगी। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू अशाच एका सोप्या रेसिपीसोबत। थँक्यू।